अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हर्ष चव्हाण यांनी पाठवला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी 13 वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मावशीकडे राहायला जायचो. खूप खेळायचो, मजा मस्ती करायचो. दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही जशी सुट्टी लागली तसे मी मावशीकडे राहायला गेलो. पण जे अपेक्षित होते तसे अजिबात घडले नाही. मावशी खूप वेगळीच वागत होती. माझ्याशीच नाही तर सगळ्यांशी. मी तिचा असा स्वभाव याआधी कधीच पाहिला नव्हता. ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत होती. तसे जास्त काही बोलत नव्हती, पण जेव्हा बोलायची तेव्हा अगदी चिडून बोलायची. खूप बदलली होती. मला येऊन 4-5 दिवस झाले होते. मावशीचे वागणे काही बदलले नव्हते. पण त्या रात्री खूप विचित्र गोष्ट घडली. आम्ही सगळे झोपलो होतो. मी तर अगदी गाढ झोपेत होतो. तितक्यात मला कोणीतरी बोलण्याच्या आवाजाने जाग आली. मला वाटले की घराबाहेर कोणीतरी आले असेल, कारण आवाज वेगळा वाटत होता. मी उठलो आणि पाहायला गेलो. खरं तर मावशी झोपेतून उठून विचित्र आवाजात बोलत होती. मी लांबूनच तिला पाहत होतो. तिचे बोलणे मला काही कळत नव्हते, पण नंतर मी ती नक्की काय बोलते ते समजण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा कळले की ती एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलते, मला मुक्ती पाहिजे. तिचे ते बोलणे ऐकून मी पुरता घाबरलो. हा प्रकार साधा नसल्याचे मला लक्षात येऊ लागले. मी धावत जाऊन माझ्या दादाला उठवले. तोही गाढ झोपेतून उठत म्हणाला, काय रे, काय झाले? मी अतिशय घाबरलेल्या स्वरात म्हणालो, दादा, बघ ना मावशी कशी करते. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत ओळखले की काहीतरी विपरीत घडते. तो झटकन उठला आणि मावशीला पाहायला गेला. आम्ही दोघेही तिच्या खोलीत गेलो. त्याने मावशीला उठवायला सुरुवात केली, पण ती काही दाद देत नव्हती. झोपेत होती की अजून काही हेच कळत नव्हतं. शेवटी दादाने थोडे पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर टाकले. तेव्हा ती शुद्धीवर आली. ती रात्र मला काही झोप लागली नाही. पुढचे 2 ते 3 दिवस सतत तोच विचार मनात घोळत होता. जसजसे दिवस पुढे सरकत होते, मावशीची अवस्था खूपच भयानक होऊ लागली होती. ती दिवसभर फक्त एकच वाक्य बोलायची, मला मुक्ती हवी आहे. पण त्या दिवशी जे घडले ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी मावशी गप्प गप्प होती आणि दुपारी अचानक उठून संपूर्ण घरभर धावू लागली. वस्तूंची आदळआपट करू लागली. आम्ही सगळ्यांनी मिळून तिला घट्ट धरून ठेवले, पण ती कोणालाही ऐकत नव्हती. आम्ही बोलू लागलो की आपल्या घराजवळच्या हनुमान मंदिरात हिला घेऊन जाऊ. आमचे बोलणे ऐकून ती जोरात ओरडली, मला मुक्ती हवी आहे. यावेळेस हे वाक्य जेव्हा मी तिच्या तोंडून ऐकले तेव्हा त्यात 2 वेगळे आवाज ऐकायला आले. माझ्यासाठी हे सगळे खूप भयानक होते. त्या एका आवाजाने माझी बोलतीच बंद झाली. मावशीच्या आवाजासोबत अजून एक आवाज होता, माहित नाही कोणाचा. दादाने जाऊन शेजाऱ्यांना बोलवून आणले. तिचे अंग खूप जड झाले होते. तिला आवरायला जवळपास 5 माणसं बोलवावी लागली. तिला आम्ही कसेबसे जवळच्या मंदिरात घेऊन गेलो. पण जसे आम्ही मंदिरासमोर आलो तशी ती अतिशय जोरात ओरडू लागली. तिला आम्ही जेमतेम आत मंदिरात घेऊन गेलो. गुरुजींनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तसे ती एका वेगळ्याच आवाजात बोलू लागली. तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्यांच्या शेजारी घरकाम करायला येणाऱ्या एका बाईने
काही महिन्यांपूर्वी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तीच बाई मावशीच्या अंगात आली होती. गुरुजींनी मंत्र वगैरे म्हणून तिला मावशीच्या अंगातून बाहेर काढले आणि तिचे शरीर पुन्हा धारण न करण्याचे वचन घेतले. मावशी बेशुद्धच होती. तिला आम्ही घरी घेऊन आलो. पुढचे काही दिवस मावशीचे अंग खूप दुखत होते. आम्ही काही दिवसांनी तिला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. देवाच्या कृपेने पुन्हा कधीही असा प्रसंग तिच्यावर ओढवला नाही. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर श्रुतिका यांनी पाठवला आहे. हा अनुभव माझ्या बहिणीसोबत काही वर्षांपूर्वी घडला होता. माझी बहीण म्हणजे प्राजक्ता तेव्हा 10वीत शिकत होती. त्या वर्षी त्यांची ट्रिप माथेरानला गेली होती. ते पहाटे निघाले होते, त्यामुळे सकाळी 11च्या सुमारास तिथे हॉटेलवर पोहोचले. हॉटेल अगदी शांत ठिकाणी होते. आजूबाजूचा परिसर अगदी दाट झाडांमुळे भरला होता. काहीसे वेगळेच वाटत होते त्या सगळ्यांना. तिथे पोहोचल्यावर नाश्ता वगैरे झाला आणि त्यांना रूम्स दिल्या गेल्या. प्राजक्ताला 101 क्रमांकाची रूम मिळाली होती. प्रत्येक रूममध्ये 5 मुलींना राहण्याची सोय होती. प्राजक्तासोबत तिची अगदी खास मैत्रीण श्वेताही होती. ठरल्याप्रमाणे कॅम्पिंग वगैरे करून त्या आपल्या रूममध्ये आल्या. सगळ्या जणी खूप थकून गेल्या होत्या. रात्रीचे जेवणही तिथेच कॅम्पमध्ये होते, त्यामुळे ते उरकून त्यांना यायला बराच उशीर झाला. जवळपास रात्रीचे 11 झाले असावेत. अंथरूण वगैरे करून ते झोपलेच होते की श्वेताला रूमच्या बाहेरून कसलीशी चाहूल जाणवली. तसे ती उठली आणि रूमच्या बाहेर आली. बाहेर कोणीही नव्हते. तसे ती थोडी दचकली. आपल्याला भास झाला असेल असा विचार करून ती पुन्हा रूममध्ये जाण्यासाठी फिरली आणि तिला पुन्हा ती चाहूल जाणवली. तिने झटकन मागे वळून पाहिले तर एक 10-12 वर्षांची लहान मुलगी तिथे उभी होती. जवळच असलेल्या माठातून पाणी पित होती. श्वेताने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर संपूर्ण हॉटेल फक्त त्यांच्यासाठी बुक केलं होतं, त्यामुळे इतक्या लहान मुलीचं तिथे असणं जरा विचित्रच होतं. त्यामुळे श्वेता तिला तिथे पाहून बरीच घाबरली होती. ती दबक्या पावलाने रूममध्ये जाऊ लागली. तसे तिला मागून तिच्या नावानेच हाक ऐकू आली आणि ती प्रचंड घाबरली. त्या लहान मुलीने तिला नावानिशी हाक दिली होती. ती जागीच थांबली आणि मागे वळली. ती लहान मुलगी तिच्या जवळ आली आणि तिला विचारले, तुम्ही या 101 नंबरच्या रूममध्ये राहता ना? श्वेताने घाबरतच हो म्हटलं. तसे ती पुढे म्हणाली, तुम्ही ती रूम लगेच रिकामी करा. तिथे एका मुलीने आत्महत्या केली होती. इतक्या लहान मुलीचे असे अभद्र बोलणे ऐकून ती धावतच रूममध्ये आली आणि रडू लागली. तिने प्राजक्ताला उठवून घडलेला प्रकार सांगितला. प्राजक्ताही घाबरली. अनोळख्या ठिकाणी असे काही घडते म्हटल्यावर कोणाच्याही मनात भीती निर्माण होणं साहजिक होतं. ती रात्र त्या 5ही जणींनी कशीबशी काढली. सकाळ होता शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. तसे त्यांनीही मॅनेजरला सांगून त्यांची रूम बदलली. कॅम्प एकाच दिवसाचा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते सगळे घरी आले. एव्हाना सगळा प्रकार त्या मुलीने त्यांच्या घरच्यांना सांगितला होता. प्राजक्तानेही आम्हाला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या रात्री प्राजक्ताला खूप ताप भरला होता. कॅम्पमधल्या ऍक्टिव्हिटीजमुळे ती पुरती थकून गेली होती. तिला झोप कधी लागली कळलेच नाही. साधारण 2 ते 2:30च्या सुमारास
तिला हाक ऐकू येऊ लागली. प्राजक्ता. तिने किंचित डोळे उघडले आणि समोर तीच 10-12 वर्षांची मुलगी उलटी मांडी घालून तिच्या शेजारी बसलेली दिसली. ते जीवघेणे दृश्य पाहून ती जोरात किंचाळली. तसे घरचे सगळेजण जागे झाले. तिला विचारू लागले की काय झाले, तू इतक्या जोरात का ओरडलीस. तिने ती मुलगी आपल्या घरात दिसल्याचे आम्हाला सांगितले. आम्ही तिची बरीच समजूत काढली आणि देवाचा अंगारा लावून तिला झोपवले. पण आजपर्यंत तिला कळले नाही की घरी आल्यावर तिला ती मुलगी खरंच दिसली होती की तो फक्त तिचा एक भास होता. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर रोहित राठोड यांनी पाठवला आहे. घटना साधारणतः 2 वर्षांपूर्वीची आहे. नुकताच परीक्षा झाली होती, त्यामुळे गावी जायचा बेत ठरला होता. ट्रेन रात्री 8:30ची असायची. नेहमीप्रमाणे रिझर्वेशन आधीच करून ठेवले होते, त्यामुळे कसली चिंता नव्हती. आम्ही वेळेच्या बऱ्याच आधी ट्रेनमध्ये येऊन बसलो होतो. ठरलेल्या वेळेवर गाडी सुटली. मुंबईहून ठाणे कल्याण क्रॉस करत साधारण 11:15च्या सुमारास कसाऱ्याला गाडी अर्ध्या तासासाठी थांबली. समोर घाट होता आणि रेल्वे इंजिन बदलण्यासाठी वेळ लागणार होता. मला ट्रेनमध्ये बसून कंटाळा आला होता, म्हणून मी वडिलांना सांगून खाली उतरलो आणि प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर जाऊन बसलो. रात्र असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट होता. अधूनमधून थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला चाटून जात होती. प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावरच कुत्रेही भुंकत होते. मी सहज म्हणून एक दगड त्यांच्या दिशेने भिरकावला, तसे तो कुत्र्यांचा घोळका भुंकतच तिथून लांब निघून गेला. आता त्या परिसरात शांतता वाटत होती. गाडीतून लोकांच्या बोलण्याचा हलकासा आवाज कानावर पडत होता. तितक्यात माझं लक्ष बाजूला गेलं. प्लॅटफॉर्मचं काम चालू असल्याने प्लॅटफॉर्म खोदला होता. त्या भागात वर शेड आणि लाईट्सही नव्हते. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर लाईट्स असले तरी त्या भागात बराच अंधार होता. मी तिथेच बाकावर बसून समोर उभ्या असलेल्या ट्रेनला निहाळत होतो. 10-15 मिनिटं झाले असतील. मला कसला तरी विचित्र आवाज येऊ लागला. आवाज खूप कमी होता, पण अगदी स्पष्ट होता. कोणीतरी काहीतरी कुरतडण्याचा. मी कानोसा घेऊ लागलो आणि तितक्यात ट्रेनने हॉर्न दिला. मी झटकन उठून गाडीत शिरलो. आई आणि बहीण गाढ झोपले होते, तर वडील पुस्तक वाचत बसले होते. ते मला पाहून म्हणाले, आता बाहेर जाऊ नकोस, गाडी इथे फक्त अर्धा तासच थांबते. मी मान डोलावून होकार दिला. काही मिनिटात गाडी चालू झाली. घाट असल्यामुळे वेग अतिशय कमी होता. काही वेळानंतर वडीलही पुस्तक ठेवून झोपायची तयारी करू लागले. झोपायच्या आधी मला लघवी करायची सवय असल्यामुळे मी आज टॉयलेटमध्ये गेलो. दरवाजा बंद केला आणि तितक्यात बाहेरून जोरात कोणीतरी दार वाजवले. मी दचकलोच. मी पटकन दार उघडले आणि बाहेर येऊन पाहू लागलो, पण माझ्या डब्यामध्ये सगळे लोक झोपले होते. तसेही कोणी मस्करी करेल असे वाटले नाही. दरवाजातून थंडगार वारा अंगाला स्पर्श करून गेला. अगदी विचित्र वाटत होतं, कोणीतरी असून नसल्यासारखं. मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. मी जरा घाबरतच माझ्या सीटजवळ चालत जाऊ लागलो. मनात नको नको ते प्रश्न येत होते. दरवाजा कोणी वाजवला असेल आणि वाजवून कुठे निघून गेले असेल. बाहेरून आवाज आल्यानंतर तर मी एका क्षणात दरवाजा उघडला होता, तरी बाहेर कोणीच कसे दिसले नाही. नक्की काय प्रकार घडला? टॉयलेटपासून सीटपर्यंतच्या निव्वळ 10 पावलांच्या अंतरावर मनात असंख्य प्रश्न येऊ लागले. मी सीटजवळ पोहोचलो आणि समोर लक्ष गेले.
तिथे कोणीतरी बसलं होतं, पाय सीटवर ठेवून, पलीकडे तोंड करून. काहीतरी कुरतडत होतं. पाठमोरे बसल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्यात सगळे लाईट्सही बंद होते, त्यामुळे जास्त काही कळायला मार्ग नव्हता. मी तिथेच थांबलो आणि बाजूला वळलो. तसे ते जे काही होते ते अचानक कुरतडण्याचे थांबले. बहुतेक माझी चाहूल जाणवली असावी. त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे काळीजच थंड पडले. मला कळत नव्हते की मी नक्की काय पाहतोय. चेहरा संपूर्ण जळाल्यासारखा वाटत होता, कारण त्याच्या चेहऱ्यावरून त्वचा अक्षरशः गळून खाली पडत होती. त्या अंधारातही डोळे पांढरे शुभ्र भासत होते. त्याच्या हातात मांसाचे तुकडे होते. तीच इतक्या वेळ कुरतडणे चालू होते. त्याचे दोन्ही हात पूर्णपणे रक्ताने माखले होते. एका क्षणी वाटले इथून पळून जावे, पण पाय जड झाले होते. पाहता पाहता त्याने तोंडाचा जबडा मोठा करत एक विचित्र आवाज केला. तो भयाण प्रकार पाहून माझ्या तोंडून एक आर्त किंचाळी निघाली. माझ्या आवाजासोबतच समोर जे काही होतं ते क्षणार्धात दिसेनासं झालं. डब्यामध्ये सगळे लोक जागे झाले. माझे आई वडीलही आवाजाचा माग काढत माझ्या जवळ आले. त्यांनी मला सीटवर नेऊन बसवले. काही वेळापुरता तर मला काही बोलताही येत नव्हते. त्यांनी मला पाणी प्यायला दिले. मी थोडा शांत झालो आणि जे पाहिले ते सगळे आई वडिलांना सांगितले. त्यांनी मला समजावायला सुरुवात केली की तू वाईट स्वप्न पाहिले असणार, पण मला चांगलेच माहीत होते की ते स्वप्न नव्हते, कारण त्या सीटवर अजूनही काही रक्ताचे थेंब पडलेले भासत होते. मी भीतीपोटी पाण्याची संपूर्ण बाटली रिकामी करत जवळच असलेली बॅग सरकवून सीटवर आडवा झालो. मी इतका घाबरलो होतो की झोप अजिबात येत नव्हती. आई नेहमी प्रवास करताना देवघरातील अंगारा बांधून आणत असे. तोच अंगारा आईने माझ्या कपाळावर लावला. रात्री झोप कधी लागली कळलेच नाही, पण सकाळी 6:30ला वडिलांनी उठवले. मला रात्रभर ताप भरला होता. गावी जातानाच मला डॉक्टरकडे दाखवले. त्यांनी गोळ्या आणि इंजेक्शन वगैरे दिले. तसे मला थोडे बरे वाटले, पण तरीही पुढचे 2 दिवस मला रात्री ताप यायचा आणि सकाळी उतरायचा. आज या गोष्टीला जवळपास 2 वर्ष झाली, पण तो प्रसंग अगदी डोळ्यांसमोर तसाच आहे. थोडक्यात वाचलो असे म्हणायला हरकत नाही, कारण त्या रात्री काहीही विपरीत घडू शकले असते. असे म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तुम्हाला या 3 अनुभवांपैकी कोणता अनुभव सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.